आणि आपलं मतदान कुठं गेलं हे आपण शोधत होतो, पण प्रशासनाने आपल्यावर जो अन्याय केला त्याला वाचा फोडण्याचं काम सर्व पक्षांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी शहाजी वाघमोडे, मार्कडवाडीचाच आहे खुद्द. मार्कडवाडीत काय झालंय, 1905 मतदान पडलं होतं, 1003 मतदान पडलं रामभाऊला आणि 845 मतदान पडलं जानकर साहेबाला. तर विषय तो मुद्दा जो आहे त्याच्यासाठी माणसं ही मतदान करायची थांबली होती. ह्यांच्या वाढण्यात झाला, 89 जणांवर गुन्हे दाखल झाले ते. आणि ह्यांनी कार्यक्रम आज काय घेतलाय, पक्षाचा कार्यक्रम घेतलाय. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर साहेब सगळं झेंडण बॅनरबाजी ही काही भाजपचा पैसा कशावर घाली होती तीच कळ नाही. आता एक काँग्रेसचे नेते मंडळी आले, त्यांचा बिल्ला नाही कुठं, काय नाही. पवार साहेब आलं तर त्यांनी कुठं तुतारीचं चिन्ह नाही आणि बॅनरबाजी नाही, काय नाही. आली अशी हाय अशी आली, हिने काय नाही तीच केलं. आणि बाया सांगते आम्हाला 500 दिलं, म्हणले आम्ही खुरपाय जाण्यापेक्षा आलो म्हणली सभेला. मी विचारलं, मावशी तुम्ही पूर्णवड्याचा इकडं कस काय? म्हणले खुरपाय 200 आहे तर 500 आहे म्हणले. आणि दोन तासात म्हणली टमटम म्हणून माघारी नेऊन सोडताय घरी. आणि ह्यांनी कसं आहे माहिती का, खोत साहेब काय निवडून येत नाहीत, त्यांना आमदार होऊ शकत नाहीत. ती त्यांना आपलं बोललं की वर घेते ते त्याच्यामुळे ती बोलतात. आणि पडळकर साहेबांना समाजाने मोठं केलं, आता काय त्यांना मंत्रीपद मिळालं, समाजाचं काय घेणदेण नाही त्यांना फक्त काय पाहिजे, देवा पाहिजे. आणि देवासाठी ती जी देवाबा बोलल ती पडळकर साहेब बोलणार आहेत. आमचं म्हणणं काय आहे, आमचं गावकऱ्याचं काय म्हणणं आहे माहित आहे का, गावकऱ्यांची एवढीच विनंती आहे आमची की आमच्यावर जे अन्याय झालाय, 89 जणांचे गुन्हे दाखल झाले, ते जे आम्ही मतदान केलं ते मतदान आमचं गेलंय कुठं, एवढं मतदान आम्ही रामभाऊला केलंच नाही. ते मतदान कुठं गेलं हे आम्हाला तपासायचं होतं. आणि ह्या मुद्दा सोडून हे दुसरंच बोलतात. या बापू तुम्हाला बोला. बरं का, मला काय बोलता येत नाही जास्त. बरं का, आज गोपीचंद पडळकर साहेबांनी आर्यवाडीला लाखो धनगर गोळा केली आणि त्या धनगरांचा भंडारा उचलून घेतला. भाजपला मतदान करणार नाही. आणि 15 दिवसात गोपीचंद भाऊ तिकडे गेलं भाजपमध्ये. येते तोपर्यंत बोलतो. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व प्रमुख नेते, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि बंधू भगिनींनो, तुम्ही सगळ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन आपलं मतदान आपण दिलंय, पण तसं निघालं नाही. तर आपण एकदा मतदान घेऊन बघावं. भाऊ, आपणच आपलं मतदान घेऊन बघावं. मतपत्रिका छापल्या, शासनाला अधिकारी द्या, पोलीस द्या म्हणून विनंती केली, त्यांनी नकार दिला. इथं मंडप टाकून अगदी शासनाची व्यवस्था असती तसं बॅलेट पेपर, ती शाई लावणं, हे सगळं करून गावाने मतपत्र, पोलिसांनी इतका दबाव आणला. 2-2.5 हजार पोलीस आणि 144 गावात 3,500. तर ते आणि पुन्हा 144 कलम लागू केलं, काहीवर गुन्हे दाखल केले आणि भीतीचं वातावरण केलं. आणि एक जरी मत पितीत पडलं तरी आम्ही तुम्हाला धरून नेऊ असं सांगितलं जातं. देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतोय. मतदान हा फंडामेंटल राईट आहे, तो कुणाला द्यायचं हा त्याचा प्रश्न आहे. आणि माझं मत मी ज्याला दिलं त्याला पोचलं का हे पाहण्यात सुद्धा मला अधिकार आहे. त्यामुळं नागरिकांचा तो मतदाराचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्याच्या अगोदर हे असं करायचं
असा ग्रामसभेनं ठराव केलाय. ग्रामसभा सुप्रीम आहे, सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यात इंटरफेअर करत नाही. ग्रामसभेनं जर एकदा ठरवलं तर त्याला काही करता येतं. फक्त त्याच्या हातामध्ये वेपन नाही पाहिजे, त्याचा उद्देश कोणाला इजा करायचा नाही पाहिजे, काही गुन्हेगारी कृत्य घडवण्याचा असला पाहिजे, एवढा त्याचा उद्देश असला पाहिजे. पोलिसांना सुद्धा तशी काही कारवाई करता येत नाही ग्रामसभेच्या ऍक्टिव्हिटीवर. काल दारूची उभी बाटली का आडवी बाटली म्हणून काल एक मतदान झालं एका गावानं नंदुरबारला, तर त्याला काही हरकत आली नाही, कुणी पोलिसांनी त्याला अडवलं नाही. मतदान झालं, आडव्या बाटलीला जास्त मतदान पडलं, गावात दारू विकायची नाही असं ठरलं. तसं गाव आपला निर्णय काही घेऊ शकतो. हा तर मतदानाचा अधिकार आहे. माझं मत 5 वर्ष माझ्या प्रतिनिधीला गेलं का नाही हा बघणं माझा अधिकार आहे, आणि ते गेलं नाही. म्हणून आतला जो मार्केटवाडीचा आवाज आहे तो ह्योच आहे की आमच्या दिलेल्या म्हणण्याप्रमाणे मतदान निघालं नाही. आणि मागणी काय, भाजपच्या विरुद्ध नाही, सरकारच्या विरुद्ध नाही, केंद्र सरकारच्या विरुद्ध नाही. आमची मागणी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आहे की इथून पुढची इलेक्शन्स ही बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. जनतेला ह्या निवडणुकीच्या पद्धतीबद्दलचा वाद आहे. हा मतदान घेऊ नये, त्यांनी घेतलेले चुकीच झाले, त्याला मारा, कार्यवाही करा असं कुठलंही म्हणणं नाही. मतदानाची पद्धत ही कुठली असावी तर आमचं म्हणणं आहे बॅलेट पेपर. पत्रिका ही वस्तू असते आणि वस्तूवर शिक्का मारला की ती पिटीत टाकते आणि तीच पुन्हा बाहेर येते. आणि म्हणून वस्तुनिष्ठ मतदान मोजलं गेलं पाहिजे, हा लोकशाही मधला आधार आहे. आणि जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची पद्धत आता सुरू केली. इथं आता म्हणले की तुम्ही सुरू केलं, अमुक सुरू केलं, मोबाईल आम्हीच आणला मग तुम्ही वापरत नाही, कॉम्प्युटर आम्हीच आणला मग तुम्ही नाही वापरत, रेल्वे आम्ही आणली तुम्ही नाही वापरत. काय हो की आपलं 2 ला 2 बोलायचं आणि 3 ला 3 बोलायचं. अहो एखादी बंदूक आम्ही तयार केली मग तिची नळी आम्हाला लावू म्हणलो होय. हा कुठला न्याय आहे की बंदूक तुम्हीच निर्माण केली, तुम्हीच बंदूक निर्माण केली, तो आमच्या छातीला लावतोय ती बंद कर असं म्हणतोय आम्ही. त्याला उत्तर काय, तू बंदूक तयार केली, बंदूक तयार केली म्हणून काय आमच्या छातीवर नळी लावतो का? आणि तू नळी लावपर्यंत आम्ही गप्प बसायचं का मारायचं? हा विषय आहे. आणि म्हणून बंधूंनो हा आवाज आहे, हा आपल्यासाठी गेला पाहिजे आणि आपण शांततेने आलो. एवढा मोठा गाजावाजा करायचा. मगाशी मी ऐकलं शरद पवार, तुम्हाला नीट सांगतो, देशाचे पंतप्रधान हे अख्ख्या देशाचे नेते असतात, त्यांच्याबद्दल आदरयुक्त बोललं पाहिजे. विरोधक असो कुणी असो. राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत. पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते दोन्ही सारख्या दर्जाचे आहेत, दोघाला सारखीच सिक्युरिटी आहे, सारखं सगळं आहे. प्राईम मिनिस्टरचा दर्जा विरोधी पक्ष नेते आणि प्राईम मिनिस्टर दोघांना आहे. हे बघा राहुल गांधीला कसं आरोतुरो बोलत होते, किती अर्वाच्य भाषेत बोलत होते, हे तुम्ही बघितलं पाहिजे. शरद पवाराला वय काय, त्याचे नातू तुमच्यापेक्षा मोठे आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलत होता? बरं इथं यायची तुम्हाला गरज काय? हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे आणि इथं मार्केटवाडीच्या लोकांनी इथं बॅलेट पेपरवर घेण्याचा अनोखा प्रयत्न केला, तो जगाला भावला. आणि म्हणून मग त्याला भेट द्यायला पवार साहेब येत आहेत. आज आमचे काँग्रेसचे नेते नानासाहेब आलेले आहेत. तेव्हा तुमचं इथं काय काम? ईव्हीएमचा जर तुम्ही जय जयकार करत असाल तर नक्की ईव्हीएम दोषी आहे. तुम्हाला निवडून ईव्हीएम न आणलंय, मग तुम्ही ईव्हीएमची मिरवणूक का काढताय? तुम्हाला काय पडले? तुम्ही तर आता निवडून आलाय, सत्तेत आहे ना. आम्ही पराभूत झालोय. आमचं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे की झालेलं चुकीचं आहे, आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि तसं म्हणण्याचा आम्हाला अधिकार आहे. आमच्या मतात छेडछाड झाली म्हणणं हा न्याय मागणीचा अर्ज आहे. ते कोर्टातही मागू शकतो, निवडणूक आयोगाला मागू शकतो, नाही तर आम्ही आंदोलन करून मागू शकतो. आणि ह्याच्यावर आता भारतात सगळं जन्मत रेट्या उठणारच आहे. पण त्याच्या आधी मार्केटवाडीच्या लोकांशी संवाद करावा, प्रत्यक्ष काय झालंय बघावं. प्रदेशाध्यक्ष कुठेही जातात, त्यांना माईक वाली लगेच पुढे धरतात, ते मार्केटवाडीतलं काय झालं म्हणतात. तेव्हा बोलताना सुद्धा वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे, माहिती घेऊन बोललं पाहिजे. म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष स्वतः माहिती घ्यायला आले. ते काय गाजावाजा करून इथं सत्कार आहे, फार मोठा समारंभ आहे असं नाही. तेव्हा मार्केटवाडीच्या लोकांना भाऊ तुम्ही आल्याबद्दल भयंकर आनंद आहे. फक्त मार्केटवाडीच्या लोकांचं म्हणणं असं आहे की हा आवाज तुम्ही राहुलजीपर्यंत पोहोचवावा, देशव्यापी करावा आणि या पुढच्या इलेक्शन बॅलेट पेपरमध्ये होतील
ह्याच्यामध्ये आवाज जर उठवायचा झाला तर सामान्य माणसाचं मत आहे की हा विषय काँग्रेसने घेतला पाहिजे, कारण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. आणि म्हणून मार्केटवाडीच्या लोकांची तुम्ही आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मार्केटवाडीची लोक तुमचं ऐकायला उत्सुक आहेत. मी जास्त वेळ बोलणं बरं नाही, पण हा आवाज आपण मांडावा असं मी आपल्याला विनंती करतो. इथं सगळेच गावकरी 1-2 मिनिटं भाऊ एवढी गर्दी होती आणि वाहनं होती, त्यामुळे सगळी लोक जे आपले लांब बसले होते ते थोडे पुढे यायला 2 मिनिटं होत आहेत. आले का? हा. आणि म्हणून ह्यो आपल्या आतला जो आवाज आहे हा आता आपण मार्केटवाडीनं त्याची फुंकार टाकला, चिनगारी हिथं पिटली, आता त्याचा वनवा देशभर चाललाय. आता सगळ्या राज्यात ठराव व्हायला लागले, सगळीकडे मतदान अशा प्रकारे. काल वाळवा तालुक्यात अशाच प्रकारे 4 गावांनी सांगितलं आम्ही स्वतः मतदान घेणार. आता कराडला सगळे करायला लागले, साताऱ्याला करायला लागले. हा कुणीही अधिकारी आणि पोलीस कुणीही हे थांबवू शकणार नाही. आपण स्वातंत्र्य मागत होतो त्यावेळी सुद्धा पोलीस आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतच होते. आता स्वातंत्र्यात सुद्धा पुन्हा दुसरं स्वातंत्र्य मागायचंय. हे पोलीस सुद्धा आपलेच आहेत, कोणाचा मामा आहे कोणाचा काका आहे, आपलेच भाऊ आहेत. त्यांनाही आमची विनंती आहे की तुम्ही आमचं समजून घ्या. इंग्रजाच्या पोलिसासारखं दांडकन बडवीन म्हणला तर आता 70 वर्ष स्वातंत्र्यातली ही जनता आहे. इंग्रजाला भिली नाही, फासावर जायला भिली नाही, ती काही सामान्य भिणार नाही. तेव्हा अधिकाऱ्यांनी दमदाटी संरक्षण करा, लॉ अँड ऑर्डर बघा. कोणाचाही तसा कायदा हा मोडण्याचा उद्देश नाही. आमचे मोठे मोठे नेते येत आहेत, आम्हाला येणं काम आहे, आमच्या नेत्याला समजून सांगणं काम आहे, संवाद करणं हा त्याचा आहे. पवार साहेब परवा म्हणले मी इथं आलो, देवेंद्र फडणवीस म्हणले पवार साहेब चुकतायत, मी इथं आलो, चूक केली, तुमच्याशी बोललो, चूक केली. तेवढं पण पवार साहेबाला अधिकार नाही. काय चाललंय सध्या? आणि म्हणून देशामध्ये कायदा सुव्यवस्था सगळ्यांनी राखली पाहिजे. पोलीस स्टेशनला सुद्धा ह्या आंदोलनाचा आम्ही अर्ज देतोय. भाऊ, एसपीचा फोन आल्याशिवाय अर्जच कुठला घेतला जात नाही. कुठलीही गरीबाची केस असू दे, वरून आदेश आला तर, फडणवीसाचे जसे आदेश आहेत असं पोलीस सांगतात, वरून आदेश आला तरच अर्ज. कसला मारलं कुणाला अर्ज द्यायला गेला तरी मग ऑनलाईन तरी कर, नाहीतर वरनं तर आण. आता वर कोण जाणार एसपीला मुख्यमंत्र्याला बोलायला? पोलीस स्टेशन जर असं म्हणत असेल तर मग ह्या गावात पोलीस स्टेशन कशाला, त्याचं कार्यालय कशाला, कशासाठी केलंय? सामान्य जनतेच्या उपयोगासाठी सेवक आहेत ते. आणि ते जर मालकासारखं बोलायला लागले तर मग अवघड होईल, मग आंदोलन दुसरीकडेच जाईल. तेव्हा अधिकाऱ्यांनी आपल्या मर्यादा सांभाळा. या आंदोलनाला कुणालाही त्रास आणि गुन्हे दाखल करू नका. घेतलेले गुन्हे ताबडतोब मागे घ्या, कारण तुमच्या कृती बेकायदेशीर आहे. आम्ही हायकोर्टात तुमच्या विरुद्ध गेलोय काल आणि त्याच्यामध्ये इतकं स्पष्ट आहे. आणि म्हणून बंधुरो, आपण सगळ्यांनी शांततेनं सहकार्य करा, एवढंच सांगतो आणि थांबतो. माननीय भाऊ बोलते. भंडाऱ्याने सुरुवात झाली पाहिजे ना. सर्वप्रथम मी आपल्या मार्कंडवाडीच्या जनतेने घेतलेला जो ऐतिहासिक निर्णय आहे त्याला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करण्यासाठी इथे आलेलो आहे. सलाम म्हणजे शालूट. आपल्या बाजूचे देश असतील, पाकिस्तान असतील, श्रीलंका असतील, या सगळ्या देशाच्या लोकशाही आता संपुष्टात यायला निघाल्या. भारतामध्ये सुद्धा ईव्हीएम मशीनवर मतदानाची जे काही आज लोकांना कळायला लागलं की आमचं मत त्याच्यातून चोरून चाललं. चोरून शब्द आपण वापरतो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना समजून घेण्यासाठी या मातंगवाडीमध्ये या ठिकाणी मी आलेलो. आमच्याबरोबर आमचे या भागाचे माझे जिल्हा परिषद सदस्य, आमचे विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य राम हरी रुपनवार साहेब,
दुसरे आमचे माजी आमदार बंटी सपकाळजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार पवार साहेब, आदरणीय चेतन नेरोटेजी, सगळेच आमची आता सगळी नेते मंडळी इथं बसलेली आहे. यशपाल भिंगे साहेब, आपले सगळे गावातील आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि आमच्या माता बहिणी, आणि विशेष करून आमचा आवाज निवडणूक आयोगाच्या आणि माननीय सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवेल असं आमचं हे माध्यम. खरं तर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि निवडणुका झाल्यानंतर जे काही आमच्या दृष्टिक्षेपात आलं ते असं आलं की पहिल्यांदा 5 वाजता जेव्हा एकूण मताची टक्केवारी जी होती ती 58% होती, आणि मग रात्री 11:30 वाजता निवडणूक आयोगाने ट्विट केलं आणि सांगितलं की आता मतदान 65% झालं. आता मतदान 65% झाल्यानंतर आम्हाला वाटलं की, कारण की आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स घेतो, म्हणजे वार्ता आपली पत्रकार परिषद घेतो. यावेळेस पत्रकार परिषद घेतली नाही, तो ट्विटच करत राहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 वाजता, पुन्हा म्हणजे रात्री झाले 11:30 वाजता, पुन्हा दुसऱ्या दिवशी 3 वाजता त्यांनी 1.3% पुन्हा मतदान वाढवलं, म्हणजे 10 लाख मतं पुन्हा वाढवले. आम्हाला आश्चर्य झालं की 76 लाख मतं रात्रीच्या अंधारात कसे वाढले. मग आम्ही पत्र दिलं निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगालाही आमच्या केंद्रीय नेतृत्वाने पत्र दिलं, आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलं. राज्याचा निवडणूक आयोग सांगतो की 1 लाख बूथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, आपलं राज्य मोठं आहे आणि प्रत्येक बूथवर 76 मतं झालीत, म्हणजे 76 लाख होतात. मी त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ एक व्यवस्था आहे की व्हिडिओ फोटो सगळे घेतात ना, आपण पाहतो ना मतदान जातो त्यावेळेस व्हिडिओ पण असतो. मग कुठं कुठं मतदान झालं ते व्हिडिओ आम्हाला द्या, तो आपला मागण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यांना मागितलं, ते दिला नाही. अजूनपर्यंत कुठलेही फुटेजेस आम्हाला त्यांनी, केंद्रीय निवडणूक आयोगाने पण, आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो, त्यांनी पण दिलं नाही, अजूनही माहिती दिली नाही. चोर के दाढी में तिनका असं हिंदीमध्ये कहावत आहे. आता मी, तुम्ही मोदीची दाढीगिरी नको म्हणाल, तुम्ही तर उलटच म्हणाल. तर तुमच्या मनामध्ये शंका आहे, कारण की मला माझं मत समजून घेण्याचं, मी ज्याला मत मारतो ते मत समजून घेण्याचा अधिकार तो माझा आहे, प्रत्येकाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे, ताकद आहे. पण आता माझा मताचा अधिकार मला समजण्याचा अधिकार नाही. आपल्या गावांनी जी सुरुवात केली, मी तुम्हाला शालूट याच्यासाठी केलं की आपल्या गावांनी जी सुरुवात केली ही देश पातळीवर खऱ्या अर्थानं जे लोकांचा आवाज जो दबला होता की काय कसं बोलावं, कारण की मीडियात बोललं तर मीडियामध्ये हारलं, तर म्हणून हे लोक बोलतात. सुप्रीम कोर्टाने तसंच निर्णय देऊन टाकला, पण जनतेने आवाज उचलला, हे कुठल्या राजकीय पक्षांनी नाही उचलला. या भागाचे आमचे आता नवनिर्वाचित आमदार उत्तमरावजी जानकर साहेब, तुम्ही आवाज उचलल्यानंतर ते तुमच्यामध्ये सामील झाले, पण आखरी पहिल्यांदा आवाज तुम्ही उचलला गावकऱ्यांनी, की मी दिलेलं मत, ते मत मी ज्या उमेदवाराला मत मारलं त्या उमेदवाराला गेलं नाही, ही शंका तुमच्या मनात आली आणि तुम्ही आवाज उचलला. हा जनतेने आवाज उचलला, हा राजकीय पक्षांनी आवाज नाही उचललेला. हे आज आलेलं होतं तुमच्या याच्यात. आता हे काय पेशवायचे लोक आहेत सगळे, आता त्याच्याबद्दल मला, आता आम्ही विधानसभेत करू, आता जेव्हा अधिवेशन चालू होतील त्यावेळेस. काल पण विधानसभेमध्ये सरकारला मार्कंडवाडीच्या जनतेचा किती राग आहे ते कळत होतं. मी तर म्हणालो विधानसभा अध्यक्षाला की एक काम करा ना, मार्कंडवाडीवर चर्चा लावा विधानसभेत. तुम्ही सांगा तुमची भावना, आम्ही सांगतो. मी उद्या चाललोच आहे मार्कंडवाडीला, मी तिथल्या लोकांच्या भावना समजून येतो
आज नाहीतर पुढचं आता नागपूरला अधिवेशन सुरू होतं तिथं मार्कंडवाडीची चर्चा लावा. एकदा होऊ द्या. कारण की हे सदन जे आहे, विधानसभा असेल की लोकसभा, आम्ही सगळेजण लोकशाहीचं रक्षण करायसाठी जातो. लोकशाहीचं रक्षण म्हणजे तुमच्या मताचा अधिकारही सांभाळायचा आहे, तुम्हाला न्याय पण द्यायचा आहे. आणि म्हणून या देशाची लोकशाही, या राज्याची लोकशाही सुदृढ करण्याची भूमिका ही लोकप्रतिनिधीची असते, सरकारची असते. आणि मग मार्कंडवाडीच्या बद्दलचा लोकांचा राग तुमच्या मनात आहे, म्हणून मी विधानसभा अध्यक्षाला काल सांगितलं की तुम्ही एकदा चर्चा मार्कंडवाडीवरच लावा, पण सरकार लावणार नाही. तुमच्याबद्दलचा राग किती असेल ते काल मी त्यांच्या सत्तेच्या मस्तीमध्ये पाहत होतो. एक आमदार त्यांचा शपथ घेत असताना असा बोलला, असं म्हणावं लागतंय की मी निवडून आलो म्हणून, असं म्हणावं लागते. तर त्या आमदाराने शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलो नाही म्हणून. अजूनही हे चिमटे घेऊन बघतात, खरंच आम्ही निवडून आलो का, हे यांची अवस्था अशी झालेली आहे. म्हणजे एका आमदाराने खरंच बोलून घेतला, म्हणजे शपथ घेतली, ते रेकॉर्डला आहे. तुम्ही पण आता युट्यूबला गेलात तर तुम्हाला त्या आमदाराचं नाव आता मी नाही सांगणार, मग तुम्हाला सांगतो कानात, मग यांना दाखवा सगळ्या मीडियावाल्यांना, त्यांनाही माहित आहे. तर मी तुम्हाला सांगतो की ही परिस्थिती आज राज्यामध्ये, म्हणजे आलेले निवडून जे आहेत या सत्ता पक्षामधले, त्यांनाही वाटतं की आम्ही निवडून कसा. जनतेने प्रश्न उपस्थित केले आणि भाडोत्री काही लोक येऊन या पद्धतीनं वक्तव्य करत असतील, शरद पवार साहेबांबद्दलची टीका करत असतील, राहुल गांधीबद्दल बोलत असतील. व आमचं हारलं की जिंकलं याचं नाही. काँग्रेसनं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिल्यानंतर अनेक वर्ष जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत राहिले आणि देश पुढे नेला. 2014 पर्यंत आपल्याला माहितीसाठी सांगतो की या देशावर 55 लाख कोटीचं कर्ज होतं. आज 10 वर्षामध्ये फार विक्रमी प्रधानमंत्री या देशामध्ये आलेले आहेत. 5 वर्षामध्ये 55 कोटीचं कर्ज, 10 वर्षात 55 कोटीचं कर्ज 220 लाख कोटीचं झालं. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आर्थिक धोरण बदलवलं. आमच्याकडून टॅक्स घेतला जात नव्हता, शेतकऱ्यांकडून टॅक्स घेतला जात नव्हता, मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि तेव्हा आपल्या गावाला पिण्याचं पाणी, रस्ते, लाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी उभ्या झाल्यात. यानं जसे यांचा 2014ला सरकार आल्यानंतर जीएसटी आणला आणि जीएसटी मधून तुमच्या खिशातले पैसे घेऊन चालले. काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे, बाबासाहेब आंबेडकर सांगतात ना कहाणी, म्हणून त्यांना माहितीसाठी सांगायला पाहिजे की काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरचं धोरणं राबवलीत आणि देश उभा केला. जुन्या लोकांना माहीत असेल की जायला रस्ता नसेल, शाळा नव्हत्यात गावात, लाईट नव्हते, पिण्याचं पाणी नव्हतं आणि हळूवारा देश उभा केला. पण 10 वर्षामध्ये 220 लाख कोटीचं कर्ज या लोकांनी केलं आणि तुम्हा आम्हाला महागाईत झोकलं. हे कर्ज घेतात हे काही यांच्यावर नाही राहते, तुम्ही गहाण राहतात त्याच्यात, देशाची जनता गहाण राहते आणि मग तुमच्याकडून महागाईच्या रूपानं पैसे काढले जातात आणि जीएसटीनं ते पैसे, एक लाभार्थी आहे देशामध्ये त्यांचा, तुम्हाला सगळंच पाठवा होईल ना. तर नाही, अजून एक लाभार्थी परवा शपथविधी झाल्यानंतर त्यांची बेनामी संपत्ती जी होती त्यांच्या नावावर नव्हती. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या नावावर नाही, हे संपत्ती माझी नाही आहे. पण जशी शपथविधी झाली एका भावाला 1000 कोटीची प्रॉपर्टी देऊन टाकली. तर ही जी काही परिस्थिती आहे, ही जी परिस्थिती आपण पाहतोय ही भयानक आहे. आणि यांना काय आहे, आता दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एमएसपी म्हणजे आमच्या शेतीच्या पिकाला आम्हाला लागणाऱ्या खर्चावर हमीभाव मिळाला पाहिजे, तो कायदा केला पाहिजे म्हणून लोक दिल्लीच्या सीमेवर सरकारला मागणी करतात. त्यांना लाठीचार्ज केला जातोय, त्यांच्यावर अशुधुळाच्या कांड्या सोडल्या, काही लोक मेलीत, काही लोक बेहोश झालीत. त्यांना बोलायला सरकार तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 5 लोकांना बोलवा, आमचं म्हणणं आहे का, सरकार ऐकायला तयार नाही, लाठीचार्ज केला जातो. शिकलेले मुलं मुली आहेत, त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. यांचं भाजपचं सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्यांनी तर असा कायदाच करून टाकला की कोणालाही मोर्चा काढायचा अधिकार राहणार नाही. काय हिटलरशाही आली, हुकुमशाही आली. मग मतदाता राजा कशाला म्हणता आम्हाला? मतदान संपलं की झालं का तुमचं काम?
आता यांना तुमची भीती राहिली नाही. मताची भीती सगळ्याच राजकीय पक्षाला राहते, म्हणून आपल्या सगळ्या लोकांना विचारतात. आता मताची भीती संपली या लोकांची, आणि मताची भीती संपली, आणि म्हणून यांना सत्ता आल्यानंतर यांना जे काही विकवाक करायचं असेल, राज्य विकून टाकायचं, देश विकायचं, ते विकतील. ही भीती जी आता संपलेली आहे, ती भीती कायम राहिली पाहिजे, आणि माझा मताचा अधिकार हा कायम राहिला पाहिजे. मी जे सरकार माझ्या मतानं निवडून आणायचं असेल, तो माझा अधिकार असला पाहिजे. ही लढाई तुम्ही मार्तंडवाडी लढताय, म्हणून तुम्हाला सॅल्यूट करायला इथं आलेलं. मी आपल्याला आवर्जून सांगतोय की जेव्हा आमचे प्रवक्ते अतुल लोंढेजी तुमच्या गावाला येऊन गेले, त्यांनी सगळी माहिती मला दिली. त्याच्यानंतर मी राहुलजींना ही सगळी माहिती दिली, आणि त्यांनी तातडीने हे सगळ्या माहिती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. आपल्या गावातली माती पण आम्ही स्वतः अतुलजी घेऊन आलेत, आणि ती आता राहुलजीच्या हातानं तिथं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीच्या चरणी ते मार्तंडवाडीची माती तिथं ठेवायची, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आणि राहुलजींचं स्वतःचं मत असं आहे की आता जसं एक मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी केला होता, आणि तिथूनच खऱ्या अर्थानं देशाच्या स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली होती, तशीच आता लोकशाही टिकवण्यासाठी मताचा अधिकार हा आता पूर्ण देशाच्या लोकांचा हा बॅलेटनी व्हावा, अशा पद्धतीची भूमिका राहुलजींची पण आहे. आता अधिवेशन चालू आहे लोकसभेचं, त्यांचा प्रोग्राम अजूनपर्यंत आमच्याकडे आलेला नाही. आल्यानंतर आम्ही तातडीनं त्या पद्धतीचा प्रोग्राम घेऊ, आणि वेळ आलं तर ही चळवळ आपल्या राहुलजींचं जसं भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर जी सुरू झाली होती, तशीच ही यात्रा आपल्या मार्तंडवाडीतूनच सुरू होईल असं मला वाटतंय. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतोय की मी आज मुद्दामून तुमच्या गावाला आलेलो आहे. मी तर फार काही भाषण करायला आलो नाहीये. भाषण द्यायला संधी खूप आहे. काही लोक येऊन गेलेत इथं भाटासारखे बळबळून गेलेत की राजीनामे द्यावेत. बिलकुल त्यांचं आता ते निवडणूक आयोग यांचीच कठपुतली आहे. त्यांनी त्याचं एक ऑर्डर घेऊन यावं की आता पुढच्या निवडणुका या आम्ही बॅलेटवर घेऊ. तातडीनं उत्तमराव आम्ही खूप लोक आहोत राजीनामे द्यायसाठी तयार, आणि जाऊ ना बॅलेटला पुढं. मी 1,00,000 मतांना निवडून येणार होतो. माझं 208 वर आणून ठेवलं. माझे मतच तसेच करून टाकले. मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही पण आम्हालाही कळायला कारण नाही. जर तुमची परिस्थिती आहे तशी आमची पण आहे, कळायलाच कारण नाही. आणि हे भयानक आहे. आणि त्याचा आवाज मी तुम्हाला सांगतो, आज रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मानगाव म्हणून आहे, त्या गावामध्ये आंदोलन झालं. त्यांनी पण डेमो द्यायला गेले तर पोलिसांनी त्यांनाही थांबवलं. तिथेही लोक जमा झाली. आता अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव करण्याचं काम सुरू झालेलं आहे, आणि आता बॅलेटवरच मतदान झालं पाहिजे अशा अनेक गावामध्ये आता सुरू झाले. जसं आता सोलापूर जिल्ह्यात आपल्या इथं कराड जिल्ह्यामध्येही सुरू झालेलं आहे, कोळेवाडीला, अशा अनेक गावात आता हे सुरू झालेलं आहे. आणि म्हणून याची सुरुवातच देशामध्ये मार्तंडवाडीने केलेली आहे. आणि म्हणून मार्तंडवाडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हे निवडणूक हारणं आणि जिंकणं हा भाग नाही आहे. आणि मी पोलिसांना पण सांगेन, सरकार येतात जातात, पण जे लोकशाहीची लढाई लढतात त्याच्याच मागे आपण उभं राहिलं पाहिजे. कारण की जे काय सांगतात काय नाही. कारण इंग्रजाच्याही सैन्यामध्ये जेव्हा भारतीय काही सैनिक होते, पण जेव्हा आपल्या भारताच्या लोकांवर अन्याय करायचं होतं तर ते इंग्रजातलेही काही सैन्य इंग्रजाच्या विरोधात गेलेच ना. मंगल पांडे हा त्याच्यातलाच एक भाग होता. तर आमच्या पोलिसांमध्ये मंगल पांडे व्हावेत. मी या लोकांची चळवळ ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हारण्या जिंकण्याची नाही आहे. इथलं कोणाला आमदार बनायचं किंवा काही बनायचं हा भाग नाही आहे. ही लोकशाही वाचली पाहिजे, आमचं मत वाचलं पाहिजे, आमचा मताचा अधिकार वाचला पाहिजे, ही लढाई आहे. आणि जबरदस्ती आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केलेत. 144 कशाला लावायची? 144 याच्यासाठी लावली जाते की 2 समूह हत्यार घेऊन उभे आहेत, मारतील, तणाव आहे गावामध्ये. हे लोकशाही पद्धतीनं तुम्ही मतदान आणि कोणतं काही, काल ते अजितदादा सांगत होते विधानसभेत, निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक विभागाला आहे. तर यांचं म्हणणं होतं आमची निवडणूक नाही आहे,
आम्ही दिलेलं मत आम्हाला तपासायचं आहे. हे तुमचं आज मतदान केल्याने ते त्याचं उत्तमराव जानकर साहेबांना जास्त मतं मिळतील म्हणून ते ग्राह्य पकडले जाणार नाहीये. हा डेमो होता तुमचा आणि त्याला अडवण्याचं काही कारणच नाही. म्हणून तुम्हाला अडवलं याचाच अर्थ मशीन में दाल में काला नाही, दालच काळी आहे. काळी आहे, नाही तर हिंमत नाही ना त्यांना कळलं तर पाहिजे होतं. करू द्या ना, ते त्यांच्या मनात चोर नसेल आणि तुम्हाला समजा मागपोल करायचं असेल, मागपोलचा अर्थ काय असतं, त्याला ग्राह्य पकडलं जात नाही. निवडणूक आयोग पण आपल्याला सुरुवातीला सकाळी 7 वाजता मतदान होत असेल तर तुम्हाला 6:30 वाजता अर्धा तास मागपोल करतो, सगळं मशीन क्लिअर करून, आणि मग ते ग्राह्य पकडलं जात नाही. अधिकारी असतात तुमच्या समोर, मग ते तुम्हाला तपासायला लावतात. तर तुम्ही पण मागपोल करत होतात, तर तुम्हाला अडवायचं काही कारणच नाही. जे तुम्हाला अडवलं हे बाबाजी तुम्ही सांगितलं ना, असंच काम आहे, गडबडच आहे. आणि गडबड आम्ही हारलो म्हणून नाही, मी इथं याच्यासाठी आलो की लोकशाही वाचवण्यासाठी जे कोणी पुढाकार घेतील त्यांच्या मागं उभं राहणं आमचं सरकारही आलं असतं. समजा मी तुम्हाला सांगतो, मी परवा मला टीव्हीवाले विचारले, मी सांगितलं मग आमचंही सरकार आलं असतं आणि ही अशी गडबड दिसली असती. रात्रीच्या 12 वाजता तुम्ही सांगता की इतकं मतदान झालं, त्या अंधारात कसं झालं ते आम्हीच निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला असता. कारण की आम्ही तर आलो, सत्तेत आलो, तर काय आम्ही कायम अमरपट्टा नाही घेऊन आलो. 5 वर्षानंतर पुन्हा लोकांच्या समोर जावं लागलं. तर मूळ प्रश्न असा आहे की लोकशाही वाचेल तर तुम्ही आम्ही वाचू. संविधान संपूर्ण नाही देणार असं म्हणतात हे लोक. अहो, हे आता तुमचं मतच गायब झालं तर त्याच्यानंतर काय वाचलो, काय वाचलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जी काही आलीत पगारी लोक इकडे, त्यांना फार काही ग्राह्य कळू नका. आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, बाबाजींना त्यांना बोलता येत नाही तरी तुम्ही इथं बोलायला आलात. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपण ग्राह्य पकडा. काँग्रेस पार्टी मार्तंडवाडीच्या सगळ्या योद्ध्यांच्या मागे उभी राहणार हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो. आणि पवार साहेबांनी सांगितलं, आज उत्तमरावजी मला काल माझ्याबरोबर होते दिवसभर, ते कालच संध्याकाळी दिल्लीला गेले. आज आमच्या तिथले सुप्रीम कोर्टाचे वकील आणि पवार साहेब या सगळ्यांशी बसून आज ते चर्चा करणार आहेत तिथं. त्याच्यामुळे त्यांना वाटत होतं की तुम्ही आमच्या गावाला पहिल्यांदा येताय आणि मी नसेल तर बरोबर नाही. मी म्हटलं तुम्ही जा तुमचं, कारण की ही पण कायदेशीर आपल्याला लढाई लढावी लागणार आहे. हे लाताचे भूत आहे, ते बातानं मानणार नाही. म्हणून सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊ आणि पुढच्या काळात एक मोठं जन आंदोलन महाराष्ट्रात तर उभं होईल, पण पूर्ण देशामध्ये उभं करण्याचा एक संकल्प या मार्तंडवाडीच्या मातीमध्ये या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाना पटोले या ठिकाणी करतोय. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना या चांगल्या अभियानाच्या बाबतच्या धन्यवाद देतो, आपल्याला सगळ्यांना मनापासून. आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना हे गुन्हे दाखल जे केलेले आहेत आपल्यावर, त्यांना सांगतो की तातडीने गुन्हे वापस घेतले पाहिजे. आणि या लोकांमध्ये जे काही भय निर्माण करण्याची, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न हा प्रशासनाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे हा तातडीने थांबवला पाहिजे. नाहीतर याचे परिणाम पुढच्या काळात या जन आंदोलनामध्ये याचे परिणाम फार वाईट होऊ शकतील. हेही तुम्हा आम्हाला कोणाला नाकारता नाही, अशा पद्धतीने मी त्यांना समजावून सांगणार आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्याला लावलेले गुन्हे शासन वापस घेईल. नाही घेतलं तर मग लढाईच्या पद्धतीनं आपण लढू. आम्ही एवढ्या मेंढ्या एका काडीवर पिलवतो, आम्ही दाखवत पण नाही, असा हात इथंच ठेवतो पाठीवर लाठी आणि खांद्यावर घोंगडी, इशारा केला तरी ते धावतात. आमच्या लोकांशी कोणी खाजवलं तर काय होतं त्याचं. म्हणून मी पुन्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मला खरंच मी त्यावेळेस दिल्लीत होतो ज्यावेळेस आपल्या गावची घटना झाली, आणि त्या दिवशीच निवडणूक आयोगाकडे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आमची मिटिंग होती. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमच्या गावाचा उल्लेख मी त्या ठिकाणी मुद्दाम केला. तिथेही सांगितलं मी की आमच्या महाराष्ट्रामध्ये जनतेलाच मान्य नाही हा निकाल, मार्कंडवाडीने ही सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाला फार घाबरलेला आहे तो.
त्यांना आकडे जुळत नाही. त्यांच्या वेबसाईटवरून त्यांनी आपल्या आता महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचे सगळे आकडे काढून टाकले, पोर्टल बंद करून टाकले. चोर आहे की नाही त्यांच्या मनात? 76 लाख मताचा हिशोब कसं का देत नाही? हे सगळंच आहे. त्याच्यामुळे हे जे मशीनचं समर्थन करणारी लोक येतात त्यांचं आता काय सांगावं मला काही कळत नाही. तर जाऊ द्या. मी आपल्याला पुन्हा धन्यवाद देतो. मला पुन्हा कारण की उड्याचं, कारण की मी सकाळीच इथे येणार होतो पण अतिक्रमण झालं. त्या अतिक्रमणामुळे मला उशीर व्हावा लागला. पण आमचे बंटी सपकाळ साहेब इथं आलेले आहेत. ते दिल्लीमध्ये राहतात. ते सध्या आता आमच्या पंचायत राज याच्यामध्ये ते काम करतात आहेत. तेही आपल्याला मार्गदर्शन करतील. पण मला जायची परवानगी द्या. एवढे धन्यवाद. नाही ते नानासोबत जातील जे थांबले ते कोण आहे ती? राठोड